सकाळची वेळ होती. दुचाकीवर 2 दुधाचे कॅन ठेवून एक दूध उत्पादक शेतकरी रस्त्यावरून निघाला होता. पाहणाऱ्याला तो नेहमीसारखाच दूधवाला वाटत होता, पण कुणालाही संशय येण्यासारखं काहीच नव्हतं. रस्त्याच्या कडेला काही लोकांनी दूध घेण्यासाठी त्याला थांबवलं. शेतकऱ्यानं घाईघाईत नकार दिला आणि पुढे निघण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी दुचाकी थोडीशी डगमगली आणि एका कॅनचं झाकण सैल झालं. अचानक सगळेच थांबले. कॅनमधून दूध नाही तर थेट 500 रुपयांच्या नोटा रस्त्यावर पडू लागल्या. काही क्षण कुणालाच काही कळेना. दुधाच्या कॅनमधून नोटा पडताना पाहून लोक चकित झाले. आजूबाजूला गर्दी जमली. शेतकरी घाबरला. त्याने नोटा उचलून कॅनमध्ये टाकण्याचा प्रयत्न केला, पण तोपर्यंत संशय गडबड झाला होता. कुणीतरी पोलिसांना माहिती दिली. पोलीस घटनास्थळी पोहोचले. तपासणी केली असता दोन्ही कॅनमध्ये दुधाऐवजी 500च्या नोटांचं गठ्ठ भरलेले आढळले. शेतकऱ्याला ताब्यात घेण्यात आलं. चौकशीला सुरुवातीत तो काहीच बोलला नाही. मात्र तपासात समोर आलं की हे पैसे दूध विक्रीतून मिळालेले नव्हते. हे पैसे बेकायदेशीर दारू तस्करीतून आले होते. दुधाचे कॅन वापरून पैसे वाहून नेले जात होते, जेणेकरून कुणालाच संशय येऊ नये. पोलीस सध्या या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. हा एकटाच होता की यामागं मोठा जाळा आहे, याचा शोध घेतला जातो. दुधाच्या कॅनमधून पडलेल्या 500च्या नोटांनी एक गोष्ट स्पष्ट केली आहे. साधं दिसणारं प्रत्येक चित्र तसंच असतं असं नाही. या घटनेनं परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.